अखेर महायुतीचा महामंडळाचा तिढा सुटला। येत्या महिनाभरात सगळ्या वाटप केले जाणार। समन्वय समितीच्या बैठकीत फॉर्म्युला ठरला। 170 महामंडळांमध्ये तब्बल 600 पेक्षा जास्त सदस्यांची निवड होणार। महायुती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये अंतर्गत वादावर सखोल चर्चा। जिल्हा नियोजन निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढणार। मतभेद न सुटल्यास मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार निर्णय। आगामी सर्व निवडणुका महायुती एकत्र लढणार। 2024 प्रमाणे एकजुटीने काम करण्याचा महायुतीचा निर्धार। मीडियामध्ये एकमेकांवर टीका न करण्याचं आवाहन। मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये खडाजंगी। बैठकीत महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष शिरवाडकरांमध्ये जुंपली। अमित साटम यांनी दोन्ही नेत्यांना दिली समज। स्वतःचे हेवेदावे बाजूला ठेवून मुंबईकरांसाठी काम करण्याच्या सूचना। एमपीएससीचे विद्यार्थी पेपरफुटी संदर्भात आज घेणार राज ठाकरेंची भेट। थकीत बिलांच्या प्रश्नावर कंत्राटदारही राज ठाकरेंना भेटणार। 29 ऑगस्टच्या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील ठाम। अंमलबजावणीसाठी सरकारला 28 ऑगस्ट पर्यंतची मुदत। 58 लाख नोंदींची प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी। सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, दीपाली सय्यद आणि आशा मिर्गेंवर गुन्हा दाखल। खरात प्रकरणामध्ये बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा चाकणकरांचा आरोप। अमरावती अग्नितांडव प्रकरणी 21 ऑगस्टलाच फायर ऑडिटची मुदत संपली होती। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊनही अलार्म वाजला नसल्याची माहिती। 5 सप्टेंबरला कॉकरोच जनता पार्टीचा दिल्लीमध्ये शांततापूर्ण मोर्चा। सरकारनं आश्वासन न पाळल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप। इंडिया गेटपासून नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत काढणार मोर्चा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मॅनहोल खचलं। मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यात मोठ्या मॅनहोलचं झाकण दबल्यानं चर्चा। राज्यामध्ये आजपासून पुढील 3 दिवस पावसाचा जोर। मुंबई, ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा। कोकण, विदर्भामध्ये पावसाचा जोर कायम राहणार, तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम पावसाची शक्यता।